पडेल आदरणीय धर्मचारी मंजूवर्धन हे अतिशय कमी बालवयामध्ये जवळजवळ वयाच्या 14 वर्षी संघाच्या संघाच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या आई वडील देखील धर्मचारी आहेत, त्याचबरोबर त्यांचे सासरे देखील धर्मचारी आहेत नाही का. आणि त्याचबरोबर त्यानंतर ते धर्म मित्र दीक्षा जी आहे त्यांची 2003 झालेली आहे आणि 2024 ला त्यांची धर्मचारी दीक्षा झालेली आहे त्यांच्या आचार्यांनी. त्याला अतिशय सुंदर असं नाव दिलं ते म्हणजे मंजू वर्धन. या मंजू वर्धनचा अर्थ जो आहे तो आपण ऐकून घ्या. तर मंजू वर्धन म्हणजे मधुर नाही काय, सौम्यता आणि मधुर गुणांचा विकास करणारा आणि वर्धन म्हणजे त्या विकासाचं संवर्धन करणारा, त्या विकासाची वाढ करणारा, अशा प्रकारे धर्मचारी मंजू वर्धन यांच्या नावाचा अर्थ होतो. मला खरंच अतिशय आनंद होत आहे. माझा त्याचा फार काही जास्त दिवसांचा परिचय नाही, परंतु मी नवी मुंबई केंद्रामध्ये गेली 2 वर्षापासून असल्यामुळे त्यांचा मला संपर्क आला आणि सहज नाही का धर्मचारी मंजू वर्धन म्हणलं की या धर्मचक्र अनुभव आमच्या गावामध्ये या. मागच्या वर्षी नंतर राजा होते तर मला अवकाश दिलेला आहे. त्यांची ओळख मला अतिशय अजून सांगावंसं वाटेल की धर्मचारी मंजू वर्धन हे काही केवळ धर्मचाऱ्यांचं काम करत नाही, ते आपला घर परिवार नाही का संसार देखील सांभाळतात. त्यांना 2 मुलं आहेत, पत्नी आहेत, आई वडील आहेत. त्यांचे आई वडील वर्ध्याला असतात, त्यांचे मूळचे रहिवासी वर्ध्याला असतात आणि या ठिकाणी रायगडमध्ये ते एका कंपनीमध्ये इंजिनिअरिंग पोस्टला आहेत. हे डिपार्टमेंट त्यांच्या अंडरमध्ये आहेत, डिपार्टमेंटचे हेड आहेत. असे धर्मचारी मंजू वर्धन या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत आणि खूप सुशिक्षित असं परिवार आहे नाही काय. सगळा परिवार जो आहे मंजू वर्धन यांचा हा संपूर्ण धर्ममय परिवार आहे आणि मला अधिक वेळ घेणं किंवा अधिक जास्त वेळ किंवा पिक्चर ठेवणं बरोबर नाही आणि मी खरी ओळख जे आहे ते आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून होणार आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय धर्मचारी मंजू वर्धन यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आजच्या या धर्मचक्र अनुभवानिमित्त उभं करावं. आवाज येतो सर्वांना माझा? शेवटपर्यंत आवाज येतो? शेवटपर्यंत म्हणजे शेवटी जे बेंचवर बसले त्यांना सुद्धा ठीक आहे. आजच्या जो काही मंगलमय दिवस आहे त्या दिवसानिमित्त मी सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा देतो. मी या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा मी सर्वप्रथम जेव्हा विहारामध्ये गेलो तर मला विशेष असं विहारामध्ये जे पाहायला मिळालं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी जेव्हा विहारामध्ये गेलो तर विहार अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी एवढं सुंदर विहार असते हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटली. दुसरी गोष्ट मला ही वाटली की जेव्हा मी बाबासाहेबांचं जे काही 10 कोटी पुतळा आहे त्या पुतळ्याकडे जेव्हा बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात असं येत होतं की बाबासाहेबांच्या डोळ्यांकडे मी बघितलं तर असं मला वाटत होतं की बाबासाहेब मला पाहत. आणि जेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यांकडे बघत होतो तर खऱ्या अर्थाने जे काही बोलके डोळे ज्या 10 कोटी पुतळ्यामध्ये होते ते मला अनुभवायला मिळाले आणि आजच्या दिवशी बाबासाहेबांचं खऱ्या अर्थाने दर्शन झालं मला असं वाटू लागलं होतं. तेव्हा मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की मी जे काही आज सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचं सांगणार आहे. आपण या ठिकाणी जे काही जमलो आहे ते त्या जमण्यामागे आपण जे काही या ठिकाणी दिवसभर करणार आहोत त्याच्या मागे आणि जे काही ह्या सगळे परिवार या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहे हे सगळं होण्यामागे जो काही बाबासाहेबांनी जे काही बघितलं जे काही अनुभवलं थोड्या ते सहज मिळालेलं नाही त्याच्याविषयी मी काही सांगणार आहे. तर मला आशा आहे की आपण सर्व लोक मला अगदी शांतपणे ऐकून घ्यावा आणि जो काही मोठा परिवार या ठिकाणी आहे बसलेला आहे विशेषतः महिलांची संख्या खूप मोठी आहे. तर मला खूप आनंद होत आहे की तुम्ही पटापट आज आपले सर्व कामं आटोपले आहेत, सर्व काही परिवाराला तयार केलं आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपलब्ध झाला. तेव्हा मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या छोट्याशा प्रवचनाला मी सुरुवात करणार आहे. परंतु प्रवचनामध्ये काही गोष्टी खरोखरच प्रयोगात्मक असणार आहे. प्रवचनाच्या मध्ये मी 2 मिनिटांसाठी तुम्हाला सर्वांना डोळे बंद करायला लावणार आहे आणि खरोखर जे काही मी सांगणार आहे तर ते तुम्ही अनुभवलं तर तुम्हाला खरोखर असं वाटेल की मंजू वर्धन इथे आले होते आणि खरोखर एक महत्त्वाचं असं प्रवचन आपल्याला आज देऊन गेलं. तर मी आपल्या प्रवचनाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान नरेशजी कदम साहेब, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 850 कोयनावळे घोडक्या या शाखांचे सर्व पदाधिकारी सभासद,
तसेच संघमित्रा महिला मंडळ कोणामुळे या संस्थेचे सर्व भगिनी, तसेच बौद्धाचार्य आयुष्यमान प्रकाशजी गाडे साहेब आणि उपस्थित सर्व धर्मबंधू आणि भगिनींना मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय. आपण जो काही आज विषय माझा तो असणार आहे धर्मक्रांती. आपल्याला माहितच आहे की आज जो दिवस आहे तो खूप अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, नाही का? आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा या दिवसाचं महत्त्व आहे. आणि या दिवसाचा जो काही विषय आहे धर्मक्रांती, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आजच्या दिवशी फार मोठी धर्मक्रांती झालेली आहे. म्हणून आपण हे माहीत असलं पाहिजे आपल्याला की धर्मक्रांती काय आहे. तर धर्मक्रांती समजून घ्यायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम क्रांती काय आहे, प्रतिक्रांती काय आहे आणि धर्मक्रांती काय आहे, या अशा टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे. तेव्हा आपण सर्वप्रथम असं बघूया की क्रांती कशाला म्हणतात. तर क्रांती म्हणजे एखाद्या प्रणालीत, विशेषतः राजकीय किंवा सामाजिक रचनेत अचानक आणि मोठे मौलिक परिवर्तन घडवून आणणे म्हणजे क्रांती म्हणतात. आणि प्रतिक्रांती म्हणजे क्रांतिकारी चळवळीचा विरोध किंवा प्रतिकार. याचा अर्थ क्रांतिकारी चळवळ सत्ता हाती घेण्यापूर्वी तिला पराभूत करण्याचे प्रयत्न, तसेच यशस्वी क्रांतीनंतर जुनी राजवट पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न याला प्रतिक्रांती असे म्हणतात. मला आशा आहे की ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात असल्या असेल. कारण ह्या जोपर्यंत क्रांती आणि प्रतिक्रांती लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण धर्मक्रांती काय आहे हे समजून घेऊ नाही शकणार. आपल्याला माहित आहे की ही जी काही धर्मक्रांती झालेली आहे, आपण आज छानशा सुंदर अशा कपड्यांमध्ये, विशेषतः पांढऱ्या पोशाखामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण सर्व लोक एकत्र आलेलो आहोत. परंतु हे एकत्र येऊन हे एका दिवसात आणि एका रात्रीत घडलेलं नाहीये. याच्या मागे फार मोठा त्याग आहे, फार मोठा इतिहास आहे. तो इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे. आज आपण फार मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकत आहोत. एकत्र येणं ही सुद्धा आपल्यासाठी फार मोठी बाब आहे. तेव्हा आपल्याला माहित आहे की एक काळ असा होता की आपण एकत्र येणं खूप दूरची गोष्ट आहे. आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं ही फार दूरची गोष्ट आहे. परंतु आपल्याला इतिहास माहित आहे की उदाहरणार्थ जे काही अस्पृश्य म्हणून जी वागणूक मिळत होती, नाही का, अस्पृश्य म्हणून शाळेबाहेर शिक्षण घ्यावं लागत होतं. पिण्याच्या पाण्याची वेगळी व्यवस्था केलेली होती. शिपाई दुरूनच फाईल फेकत होता. नाविक केस सुद्धा कापत नव्हता. बैलगाडीवाला बैलगाडीमध्ये बसून सुद्धा देत नव्हता. हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. आज आपल्याकडे बैलगाडी नाही, आपल्या घरामध्ये फोर व्हीलर, नाही का? आता आपण बघत आहोत आपल्या घरामध्ये फोर व्हीलर. तर बैलगाडी किंवा पायदळ तर फोर व्हीलर म्हणजे ही जी गोष्ट आहे ही एका दिवसात घडलेली नाही. तर याच्या मागे जे काही आहे ते आपण पुढे बघूया. आता आपण बघितलं आहे की ह्या सर्व बाबी घडत होत्या, परंतु त्याहीपेक्षा अजून काही घडत होतं आणि ते म्हणजे अगदी भयानक होतं. असं म्हणता येईल की मन अतिशय विषण्ण करणाऱ्या गोष्टी होत्या. असं म्हणता येईल की जे काही प्राण्यांची पलीकडे केली जाणारी वागणूक होती आणि ती वागणूक ही एक सहनशीलतेची परिकाष्ठा असं म्हणता येईल की सहनशीलतेची अतिशय कळस गाठणारी ही वागणूक होती. आणि परंतु हे केवळ एका सहनशीलतेची परीक्षा नव्हती, तर या सर्व प्रक्रियेतून कधीही न संपणाऱ्या एका समग्र क्रांतीची सुरुवात होणार होती. आणि तिकडे 1891ला महाबोधी विहार किंवा असं म्हणता येईल की जे काही भारतामध्ये बौद्ध धरोहर होती, ज्याला आपण विहारे म्हणू शकतो किंवा लेणी म्हणू शकतो, हे काही हे बघण्यासाठी श्रीलंकेमधून एक तरुण व्यक्ती भारतामध्ये येतात आणि ते जेव्हा बुद्धगयेला पोहोचतात तेव्हा जे काही विहाराची दशा आहे आणि त्यावरील जे काही अबौद्ध लोकांचं अतिक्रमण आहे ते पाहून त्यांना फार वाईट वाटतं आणि ते असतात अनागारिक धर्मपाल. ते बघतात की इथे बौद्ध विहाराची फार मोठी दशा झालेली आहे आणि ते अतिक्रमण झालेलं आहे, अबौद्ध लोकांच्या ते हाती आहे आणि ते तिथून ते मुक्तीसाठी ते आपला लढा सुरुवात करतात. याच वर्षी अशी एक घटना घडते की एक महान अशी शक्ती याच वर्षी म्हणजे 1891ला जन्म घेते. आता आपल्याला माहित आहे की ही जी महान अशी जी शक्ती आहे, मोठी म्हटलं मी नाही का, की महान अशी म्हटलं तर महान अशी शक्ती खरोखरच महान असं कार्य करून गेलेली आहे. म्हणून अशी महान शक्ती मी असं बोललेलो आहे. आणि ही जी शक्ती जन्म घेते ती अन्याय, विषमता आणि जुन्या चालीरूढी विरुद्ध आपल्या ज्ञानाच्या, प्रज्ञेच्या आणि लेखणीच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने साथ करून येण्यासाठी सज्ज होणार असते. आणि ही शक्ती 1891ला जन्म घेत असते आणि बाबासाहेबांचा जन्म होतो.
वर्षानुवर्षे अनेक शतकांची बंदिस्त माणुसकी, वर्षानुवर्षे अनेक शतकांची बंदिस्त माणुसकी नाही का आणि समानता मुक्त होण्याच्या मार्गावर असतो. बाबासाहेबांचा जन्म होतो आणि वर्षानुवर्षाची बंदिस्त माणुसकी मुक्त होण्याच्या मार्गावर असते. ती मुक्त झालेली नाही, परंतु ती मुक्त होण्याच्या मार्गावर होते, कारण बाबासाहेबांचा जन्म होतो आणि एक आशावाद निर्माण होतो आणि बंद होण्याच्या मार्गावर असलेली जी समानता आहे, जी बंधुत्व आहे आणि ती एका मुक्तदात्याच्या बोधिसत्वाच्या युगप्रवर्तकाचा एक असं म्हणता येईल महासूर्याचा जन्म होतो. आणि 1891 ते 1917 च्या दरम्यान जे काही बाबासाहेबांनी अनुभवलं आहे, जे काही त्यांच्या जन्मापासून तर 1917 पर्यंत जे काही अनुभवलं होतं, जे काही सोसलं होतं, ते अतिशय कल्पनेच्या पलीकडे होतं, जे पशुतुल्य होतं, जे सहनशीलतेचं कळस गाठणारं होतं. आणि एक दिवस 23 सप्टेंबर 1917 आता आपण पाहिलं आहे की 23 सप्टेंबर आता मागच्या एक आठवड्यापूर्वी 23 सप्टेंबर होऊन गेले. त्या 23 सप्टेंबरला अशी घटना घडते की बडोद्याला जेव्हा बाबासाहेब ऑफिसमध्ये असतात आणि त्यांना जी काही वागणूक दिली जाते, त्या वागणुकीचा जो परिणाम आहे, बालपणापासून तर आपण बघितलंच की खूप त्यांचे हाल बेहाल होतात नाही का. मी बोलताना ते सांगत आहे की आज आपण या ठिकाणी जो अनुभव घेत आहे तो अनुभव कदाचित आपल्या वाट्याला आला नसतो, परंतु जे बाबासाहेबांनी सोसलं, जे बाबासाहेबांनी अनुभवलं, हे 23 सप्टेंबर 1917 बडोद्याला एक संकल्प होतो आणि हा संकल्प असतो या संपूर्ण गलिच्छ, विषमतावादी, पशुतुल्य, जातीयवादी वागणूक देणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध इथून पुढे बाबासाहेब रणशिंग फुंकतात आणि प्रतिज्ञा करतात की मी इथून आपले संपूर्ण आयुष्य जातीभेद निर्मूलन व अस्पृश्यता दूर करण्यासाठी घालवीन. आणि आपल्याला माहित आहे याचं पुस्तक वाचलं, आपण अभ्यासू मंडळी आहे, आपण पुस्तकं वाचलेले आहे, बाबासाहेबांचे ग्रंथ वाचलेले आहेत नाही का, बुद्धांनी त्यांचा धर्म वाचलेला आहे. आणि इथून पुढे बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात, जर मी असं करू शकलो नाही तर मी काय करेन, मी स्वतःला गोळी घालून. हा एवढा मोठा आणि महान संकल्प बाबासाहेब करतात. आणि हा जो संकल्प आहे तो बाबासाहेब घेतात, हा संकल्प एका दिवसात घडलेला नाही, हा संकल्प एका दिवसात होऊ शकत नाही. यामध्ये अनेक अशा घटना आहेत ज्या बाबासाहेबांना जी काही अस्पृश्य म्हणून वागणूक दिली गेली होती. जरी बाबासाहेब उच्च शिक्षित होते तर असा विचार बाबासाहेब करत होते की जर मला अशा प्रकारची, मी अतिशय शिकलेला आहे, माझ्याजवळ उच्च अशा डिग्री आहे, मी या समाजातला सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती आहे, तर माझ्यासोबत अशा प्रकारची वागणूक मला मिळत आहे, तर जे अशिक्षित आहेत, जे रंजले गांजलेले आहेत, जे पिचलेले लोक आहेत, त्यांच्यासोबत काय वागणूक होत असेल याचा विचार करून बाबासाहेब एका झाडाखाली बसतात आणि ढासाढास करतात. बाबासाहेब जेव्हा रडतात त्यांचे अश्रू थांबत नाही, तर ते स्वतःसाठी रडत नाही, कारण त्यांना त्यांची व्यवस्था करता आली असती, परंतु ते फक्त त्या लोकांसाठी रडतात की त्यांची काय अवस्था असेल आणि त्यांचं जीवन कसं चालू असेल, त्यांना मला कशी वागणूक मिळते तर माझ्या या समाजातील लोकांना कशी वागणूक मिळत असतील, याचा विचार करून बाबासाहेब ढसाढसा रडतात. आणि बाबासाहेब हा जो संकल्प करतात त्या संकल्पाचा एकमेव असे जे काही साक्षीदार असतात ते असते उघडे आकाश आणि पायाखालची जमीन. तर ह्या ज्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या कधीच बदलू शकत नाही आणि ह्या बाबासाहेबांच्या संकल्पाचे हे साक्षीदार असतात. आणि बाबासाहेब पुढे या संकल्पावर सतत कार्य करीत असतात, चिंतन करीत असतात, अभ्यास करीत असतात, आखणी तयार करीत असतात. अर्थात हे सर्व करताना त्यांचे सहकारी आणि बाबासाहेबांना जपणारी, जाणणारी जबाबदार लोक त्यांच्याबरोबर असतात. त्याचाच एक भाग म्हणून बाबासाहेब पुढे अनेक सभा सुरू करतात, अनेक परिषदा पुढे घेतात. आणि आपल्याला माहित आहे की पुढे जाऊन ते ताळाराम मंदिर असो की 14 तळ्याचे सत्याग्रह असो आणि अनेक सभा सुरू करतात. आणि तिथून पुढे 18 वर्षांनी म्हणजे 1935 ला बाबासाहेब एक घोषणा देतात आणि हा संकल्प जो आहे तो पुढे नेण्यासाठी पुन्हा एक बाबासाहेब घोषणा देतात 1935 ची. आणि ती घोषणा सुद्धा आपल्याला माहित आहे की मी जरी
ज्या धर्मामध्ये किंवा ज्या हिंदू धर्मामध्ये मी जन्माला आलेलो आहे, परंतु मी इथून पुढे या धर्मामध्ये मरणार नाही, ही भीमगर्जना म्हणतो आपण, नाही काय? आपण फक्त बाबासाहेबांची घोषणा नाही म्हणत, तर भीमगर्जना असं म्हणतो. कारण एक भीमगर्जना असं होऊ शकते किंवा एखादा सिंह असा असू शकते की जो गर्जना करू शकते. छोटे मोठे प्राणी गर्जना करत नाही, तर गर्जना हा केवळ आणि केवळ सिंहच करत असतो. आणि त्याच्या बाबासाहेबांच्या या गर्जनेने संपूर्ण भारत एका आशावादाने जागला जातो. आणि या गर्जनेमुळे जे काही जातीची उतरंड होती, जे काही पदोपदी जपल्या जाणारी जी परिस्थिती होती, जी काही पशुतुल्य जिथे वागणूक होती, तिथे केवळ विषमता होती, असमानता आहे, ज्यामध्ये पराकोटीची अंधश्रद्धा आहे, अशा धर्माचा त्याग करणे आज एकमेव पर्याय बाबासाहेबांना वाटत होता. आणि त्यांनी 1935 ला ही घोषणा केली की मी इथून पुढे हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. अशा प्रकारे अस्पृश्यांना, दलितांना, ज्यांना ज्यांना या जातीच्या रचनेची विषयाची बाधा झाली, त्या सर्वच मानव जातीला खडबडून बाबासाहेब जागे करतात. आता तरी जागे व्हा असे बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात. आणि या घटनेनंतर जवळपास 21 वर्ष बाबासाहेब तौलनिक इतर धर्माचा, असं म्हणता येईल की सर्वच धर्माचा अभ्यास करतात, समीक्षा करतात. आणि 1950 ला बाबासाहेब महाबोधी सोसायटीच्या मासिकात बाबासाहेबांचा एक लेख प्रकाशित होतो. आणि तो लेख असतो भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे शोध. मी तुम्हाला आधी सांगितलंय की जे काही महाबोधी सोसायटीचा महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी लढा देतात, त्यांनीच ही महाबोधी सोसायटीची स्थापना केलेली होती संस्थेची. आणि 1891 ला बाबासाहेबांचा जन्म होतो. आणि त्याच वेळेस अनाधारित धर्मपाल भारतामध्ये येतात. आणि त्याच महाबोधी सोसायटीच्या मासिकामध्ये बाबासाहेबांचा एक लेख प्रकाशित होतो, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य. आणि इथून आपल्याला लक्षात येते की जे काही समीक्षात्मक, विज्ञानवादी, वास्तववादी आणि सत्य धर्माला पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याची, ज्याची एकेकाळी ऱ्हास झाला होता, याला प्रकाश आणण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होते. आणि या लेखात बाबासाहेब जे काही प्रचलित धर्म होते त्या काळी, नाही का, त्या धर्माची तुलनात्मक समीक्षा मांडताना धर्म संस्थापकाची व धर्माच्या शिकवणी काय आणि कशा आहेत याचा उल्लेख करतात. आणि बौद्ध धर्म कसा मानवी जीवनात उत्कर्षाकडे नेणारा आहे, विज्ञानवादी आहे, सत्यावर आधारित आहे, यावर ते भर देतात. तसेच पुढे ते म्हणतात की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन प्रकारचा धम्मसेवक असावा, जो संसारात राहून धम्माचरण करेल. आता आपल्याला माहित आहे पूर्वीच्या काळामध्ये ही जबाबदारी फक्त भिक्षूंवर होती आणि त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे धर्मप्रचारक त्या काळी नव्हते. परंतु आता परिस्थिती तशी नाही आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेले धर्मसेवक आपण बघतो की वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून निर्माण होत आहे, जे संसारामध्ये राहून धर्मप्रचार आणि प्रसार करत आहेत. तेव्हा त्या लेखामध्ये बाबासाहेब पुन्हा म्हणतात की बौद्धांचा एक ग्रंथ असला पाहिजे, नाही का, आणि धर्मप्रचार करताना किंवा धर्मप्रचार आणि प्रसार करताना आपला एक विशेष असा पोशाख असला पाहिजे. आणि बाबासाहेब उदाहरण देताना त्या लेखामध्ये म्हणतात की जेसुईट पंथाचं ते उदाहरण देतात, ज्याप्रमाणे जेसुईट पंथाचे लोक विशेष असा त्या प्रसंगी पोशाख घालतात, अशा प्रकारचा आपण पोशाख सुद्धा धर्मप्रचार करताना घातला पाहिजे. यामधून बाबासाहेबांनी जे काही बौद्ध धर्माविषयी किती अभ्यास केला असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. आपण नाही लावू शकत. कदाचित आपण काही काळासाठी ग्रंथ वाचत असू, काही काळासाठी पूजापाठ करत असू, काही काळासाठी वर्षवास आपला होत असेल, परंतु बाबासाहेब किती वर्ष अनेक धर्मांचा अभ्यास करतात, सफलपणे बौद्ध धर्माचा अभ्यास करतात, याचा आपण अंदाज लावू शकत नाही. आणि मग एक दिवस उजाडतो. आता आपल्याला या ठिकाणी अतिशय शांतपणे हे ऐकावं लागणार आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं असं वाटते की हा जो काही खरंच धम्मक्रांती बाबासाहेबांनी कशी घडवून आणली आहे, जर असं वाटतंय खूपच सूक्ष्मपणे ही जे काही मी बोलणार आहे ते ऐकलं पाहिजे. जर तुम्ही डोळे बंद केले ना तर खूपच चांगलं होईल. तुम्हाला असं वाटेल की आज तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही, करायचं असं होऊ शकते. तर शक्य असेल तर खूप शांत राहा, आपले मोबाईल सायलेंट करा आणि मी जे आता इथून पुढे बोलणार आहे ते अतिशय शांतपणे शक्य असेल तर डोळे बंद करून अनुभव.
आणि मग एक दिवस उजाडतो आणि आता सूर्य अधिक प्रखर होतो. तो आता नव्या शक्तीनिशी संपूर्ण जगताला प्रकाशमान करण्यासाठी तयार होतो. जातीची उतरंड, विषमता, चाली रूढी, असमानता या सर्वच रोगट कोंदट अशा अंधाराचा नाश करण्यासाठी नवा सूर्य सर्वांना आवाहन करतो की 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे नियोजित जागेवर नियोजित कार्यक्रमाला येण्यास लोकांना सांगतात. या सूर्याला मुक्तिदात्याला बघण्यास, भेटण्यास, ऐकण्यास लाखोच्या संख्येने लोक तयारी करतात. स्वच्छ आणि शुभ्र पांढरे पोशाख परिधान करून नागपूरच्या विशाल नियोजित मैदानाच्या दिशेने आगेकूच करत असतात. एरवी रस्त्यावर चालण्यास ज्यांना परवानगीच नव्हती ते सर्वच, ज्यांचा माणूस म्हणून स्वीकारच नव्हता ते सर्वच, जे पिढ्यानपिढ्या अमानुष अत्याचाराचे साक्षीदार होते ते आता सर्व साखळदंड तोडण्यास, मुक्त होण्यास, आकाश मोजण्यास तयार झालेले होते. ज्या रस्त्यांवर त्यांच्या पावलाचे ठसे पडू नयेत म्हणून व्यवस्था निर्माण केली होती तेच लोक आज या रस्त्यावर आपल्या पायांची कधीही न मिटणारी अमित अशी छाप सोडत काळ्याभोर रस्त्यांवर, पाऊल वाटांवर, पायदळी, बैलगाड्यांमध्ये अगदी आकाश सर्व काळ्या ढगांनी मुक्त व्हावे. अगदी तसेच या माणसांनी, महिलांनी गावाचे गाव, शहराचे शहरे पांढरे शुभ्र झाले होते आणि एक एक पाऊल नागपूरच्या दिशेने आगेकूच करत होती. त्यांच्यामध्ये प्रचंड असणाऱ्या बाबासाहेबांविषयीचा प्रचंड विश्वास, अतिशय उच्च दर्जाची श्रद्धा ओसंडून वाहत होती आणि थोड्याच वेळात त्या विशाल अशा मैदानावर असे काही घडणार होते की जे हजारो वर्षाचा इतिहास बदलणारा होता आणि एक नवा कधीही न पुसला जाणारा इतिहास घडणार होता आणि ते घडलं. उंच अशा स्टेजवर बाबासाहेब, माईसाहेब, रितसर, चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतात आणि बौद्ध धर्म रितसर बौद्ध धर्म स्वीकारतात आणि काही वेळातच लाखोंचा जो समुदाय आहे, त्याला आपण लाखोंचा महामानवांचा समुदाय किंवा सागर म्हणतो, त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा देतात. 22 प्रतिज्ञा देतात. जणू जुन्या चाली रूढींवर ते असं करून प्रहार करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्यायावर आधारित सत्य धर्माचा स्वीकार करतात व त्यानुसार आपण सर्वांनी आपले जीवन जगावे अशी आशा व्यक्त करतात आणि काही महिन्यातच एक पवित्र ग्रंथाची निर्मिती करतात. बाबासाहेबांचं केलेलं पण नाही, सांगितलंय बाबासाहेबांनी की आपला एक ग्रंथ असला पाहिजे आणि बाबासाहेब आपल्याला माहित आहे की बौद्ध आणि त्यांचा जन्म त्या ग्रंथाची निर्मिती करतात आणि त्याची प्रस्तावना ते आपला अंतिम समय लिहून पूर्ण करतात, नाही का? आपल्याला माहिती आहे, आपण सर्वांनी ते वाचलेलं. तर बंधूंनो आणि भगिनींनो, किती सहज सोपे खुशालीचे जीवन आपण जगत आहोत हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे. आपल्याला माहित आहे बाबासाहेबांचा जरी हा फार मोठा त्याग असला परंतु त्यांच्या त्यागामागे आपल्याला ज्या माई आहेत त्यांना आपण रमाई म्हणतो, नाही का? आपल्या आईपेक्षा मोठं समजतो आपण त्यांना, माई म्हणतो आपण, नाही का? तर त्यांचं पण फार मोठं ह्याच्या मागे त्याग आहे. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब जेव्हा शिकून आणि त्यांच्या पुस्तकांसहित बाहेरून विदेशातून येत असतात आणि त्यांना जेव्हा रमाई त्या बेटावर किंवा ज्याला बंदर म्हणतात ना, बंदरावर भेटायला येतात तर रमाईजवळ नवीन साडी सुद्धा किंवा नवीन लुगडं सुद्धा घालायला नसते. काय आज आपली अशी परिस्थिती आहे? आज आपली अशी परिस्थिती आहे नाही. बाबासाहेबांना भेटण्यासाठी रमाई आतुर असतात, तेवढेच बाबासाहेब पण आतुर असतात की मी माझ्या रमाईला भेटलं पाहिजे, माझ्या रम्मूला मी भेटलं पाहिजे, माझ्या रामूला माझी भेट घ्यायची. आणि जेव्हा ते बंदरावर जातात तर त्या शाहू महाराजांनी दिलेला जो काही फेटा असतो बाबासाहेबांना तो नेसून त्या बाबासाहेबांना भेटायला जातात. त्यांच्याजवळ एक नवीन लुगडं सुद्धा नसते किंवा नवीन एक साडी सुद्धा नसते. काय आज आपली अशी परिस्थिती आहे? आपण विचार करू शकतो की जे काही घडलं हे एका दिवसात घडलेलं नाही. याच्या मागे खूप मोठा बाबासाहेबांच्या आयुष्याचा, रमाईच्या जीवनाचा फार मोठा त्याग आहे. आणि म्हणून जे काही संकल्प बाबासाहेबांनी केले होते ते संकल्प त्यांना
त्यांनी पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्वी जीवन आपल्याला संपूर्ण जीवन त्यांनी या कामासाठी दिलेलं आहे. आणि अपार अशा कष्टांमुळे, त्यांच्या शिलाचरणामुळे, त्यांच्या संकल्पामुळे आणि त्यांनी केलेल्या महान अशा धर्मक्रांतीमुळे, म्हणून आपण क्रांतीमुळे या ठिकाणी आपण एकत्र येऊ शकतो. म्हणून आपली जबाबदारी आहे की जे कष्ट आपल्याला बाबासाहेबांनी आपला संसार स्वतःचा व्हावा आणि आपण उच्च शिक्षित व्हावे, आपल्या सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी, यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत. किंबहुना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. त्याचे संकल्प त्यांनी पूर्ण केले. तर मग आपली काय जबाबदारी आहे? आपली जबाबदारी म्हणजे आपण 22 प्रतिज्ञेपर्यंत 22 प्रतिज्ञेप्रमाणे पंचशिलाचे आचरण केले पाहिजे. आपल्या जीवनाची पुनर्रचना केली पाहिजे. आपल्या विहारामध्ये नाही का आतमध्ये उजव्या बाजूला फार मोठी 22 प्रतिज्ञा पूर्ण लिहिलेल्या आहे. आपण कधीतरी त्या व्यवस्थित वाचल्या पाहिजे. काय दिले असं बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञा याचं थोडं चिंतन केलं पाहिजे. आपण 22 प्रतिज्ञा पाठ जरी नाही केल्या तर कमीत कमी त्याला वाचलं पाहिजे. रोज नाही वाचलं तर आठवड्यातून नाही तर महिन्यातून तरी आपण त्याला वाचलं पाहिजे की बाबासाहेबांनी यातून काय सांगायचं. बाबासाहेबांना खूप मोठे मोठे प्रवचन दिले. त्यांना माहित होतं की माझ्या अडाणी लोकांना नाही समजणार, ग्रंथाचे ग्रंथ किंवा महान तत्वज्ञान असं नाही समजणार. म्हणून सगळ्यांचा सार करून बाबासाहेबांनी फक्त एका पेज मध्ये होईल तेवढ्या 22 प्रतिज्ञा आपल्या समोर लावलेल्या आहेत आणि त्या आपण महिन्यातून वर्षवासाच्या निमित्ताने सुद्धा वाचलं पाहिजे. आपण त्यावर चिंतन केलं पाहिजे की बाबासाहेबांनी मला 22 प्रतिज्ञा का दिल्या. 22 प्रतिज्ञा फक्त मंजुवर्धनला गेलेल्या नाहीत किंवा फक्त धर्मबलला गेलेल्या नाहीत किंवा इथे बसल्या असलेल्या सगळे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना दिलेल्या नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी 22 प्रतिज्ञा आहेत, जो या सगळ्या याच्यातून बाहेर आलेला आहे, जो आज सुख अनुभव होतो, ज्याचे संसार खऱ्या अर्थानं सुखाचे वाटतात, ज्याच्या घरी आज 4 चाकी गाडी आहे, आज आपण चांगल्या चकाचक कपडे घालून या ठिकाणी बसलो, व्यवस्थित आपण जीवन जगत आहोत, 2 वेळेचा आपण चांगल्या दर्जाचं खात आहोत. अशी वेळ आज आपल्यावर आहे की आपण 1000-2000चं बिल हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकत आहोत. आज एक वेळ अशी होती की कुणी आपल्याला वाढायचं सोडा पंक्तीला सुद्धा बसू देत नव्हतं. आज आपल्याला वाढणाऱ्या वेटरला आपण 100 रुपये 200 रुपये टिप देण्याची आज आपली ऐपत आहे. तर ही केवळ आणि केवळ या 22 प्रतिज्ञांमुळे. म्हणून आपली जबाबदारी आहे, इथून पुढे आपली जबाबदारी आहे की जी काही बाबासाहेबांनी या ठिकाणी धर्मक्रांती केलेली आहे ती धर्मक्रांती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्याची फार मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. पुढे ज्या 3 गोष्टी नेहमी शेवट करणाऱ्या ज्या अतिशय महत्वाच्या आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता छोट्या मुलाला जरी विचारलं मी 5 वर्ष करतोय सांगलं बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बरोबर, तो त्या काळचा त्यावेळेचा काळ होता आणि ते होणं गरजेचं होतं. शिकणं गरजेचं आहे, अजूनही राहील आणि भविष्यातही राहील. संघटित असणं गरजेचं आहे, राहिले पाहिजे, राहायला पाहिजे आणि संघर्ष हा केलाच पाहिजे. जे काही आपल्या हातात आहे त्यासाठी आपण संघर्ष केलाच पाहिजे. परंतु याही पलीकडे मी एक महत्वाचं असं सांगू इच्छितो या 3 बाबींमधून की जे काही संघटित व्हायचं आहे ते यासाठी व्हायचं आहे की बौद्ध धर्म हा एक जीवन जगण्याची कला आहे. तर जीवन जगण्याचे तत्वज्ञान जे आहे, जे काही जे धम्म आहे तो धम्म आपल्याला आत्मसात केला पाहिजे. म्हणजे हे आपण शिकलो पाहिजे. आपण एज्युकेशन जे अकॅडमिक आहे ते घेणारच आहोत, 1ली 2री 10वी 12वी ग्रॅज्युएशन हे ठीक आहे, परंतु जे काही जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे, जीवनाचे जे मूल्य आहे नाही का, अमूल्य असे मूल्य आहे ज्याचं रोल नाही होऊ शकत की मूल्य 22 प्रतिज्ञा आहे, जे शिलाचरण आहे, जे पंचशील आहे ते आपण शिकलो पाहिजे, ते आपल्या जीवनात आपण उतरवलं पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पुढे जे काही संघटित आहे तर आपल्या सर्वांमध्ये एकी आहेत. ज्या मंचकावर नाही का आपण बघतो की वेगवेगळे संघटनांचे लोक आहेत, महिलांची संघटना आहे, पुरुषांची संघटना आहे, मित्र बौद्ध महासंघाच्या संघटनेमधून आलेले अशा जरी वेगवेगळ्या संघटना संघटित होत आहेत आणि बाबासाहेबांचं कार्य फार मोठ्या जोमाने पुढे नेत आहे. तर हे संघटित तर व्हायचं आहे, पण याही पलीकडे संघटित हे करायचं आहे की जे जे काही आपल्यामध्ये चांगलं आहे, जे जे काही माझ्यामध्ये कुशल आहे, जे माझ्यामध्ये अति उच्च आहे, जे माझ्यामध्ये समजा एखादी गोष्ट खूप चांगली आहे तर त्या गोष्टींचं आपण संघटन केलं पाहिजे. माझ्यामध्ये बोलण्याची चांगली कला आहे तर मी त्याचं संघटन केलं पाहिजे. माझ्यामध्ये एखाद्यांना असं म्हणता येईल लोकांना एकत्रित करण्याची चांगली बाब आहे ती आपण संघटन केलं पाहिजे. जे जे माझ्यामध्ये चांगलं आहे, सुंदर आहे, उच्च आहे ते आपण संघटित केलं पाहिजे. या अर्थाने मी संघटित जे काय व्हायला पाहिजे आपल्यामध्ये हे संघटित व्हायला पाहिजे.
आणि जे तिसरं आणि शेवटचं आहे संघर्ष करा. तर संघर्ष आपल्याला बाहेर कुठेही करायचा नाही. तर संघर्ष हा आपल्याशी आहे. आपल्याशी आपल्याला पहिल्यांदा संघर्ष करायचा आहे. संघर्ष अशा प्रकारच करायचा की जे जे काही माझ्यामध्ये वाईट आहे, जे जे माझ्यामध्ये अकुशल आहे, ज्याला आपण वाईट म्हणतो, चुकीचं म्हणतो, त्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करायचा आहे. माझ्यामध्ये जे जे काही चुकीचं वाटते की जे मला पण योग्य वाटत नाही आणि जे दुसऱ्यासाठी पण योग्य नाही, त्या त्या गोष्टीविषयी आपण आपल्या सोबत संघर्ष केला पाहिजे, जेणेकरून आपलं जीवनमान हे अतिशय उंचावलं पाहिजे. आणि संपवण्यापूर्वी मी हे सांगू इच्छितो की जे काही बाबासाहेबांनी धम्मक्रांती इथपर्यंत पुढे आणून ठेवलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या कांद्यावर फार मोठी जबाबदारी देताना बाबासाहेब म्हटले होते की मी आता वाक्य रिपीट नाही करणार, परंतु आपण यासाठी काय करू शकतो, यासाठी आपण धम्माभ्यास करू शकतो. धम्म मेळावे आपण वारंवार घेतले पाहिजे, धम्म शिबिरे आपण वारंवार घेतले पाहिजे, धम्म चर्चा, धम्मसत्र आपण वारंवार एकत्र येऊन घेतले पाहिजे. आचरणासंबंधी जे काही धम्म आचरण आहे, धम्म आत्मसात करण्याचं जे काही आहे त्याविषयी आपण सतत मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा मार्गदर्शन केले पाहिजे. या सर्व गोष्टींमध्ये सातत्य ठेवून सुधारणा होत राहील व धम्मक्रांती पुढे पुढे देत राहू असा आपण संकल्प करू शकतो. आणि इथून पुढे जे काही माझ्या आपल्या सर्वांच्या जे काही काया आहे, काया वाचा आणि मनाच्या शुद्धीसाठी आपण सतत प्रयत्नशील राहू असा आपण या ठिकाणी संकल्प करू शकतो. आणि मला आशा आहे की आपण सर्वांना मी बोर केलं नसेल असं मला वाटते. जे काही मला सांगायचं होतं या दिवसानिमित्त आणि या महान अशा दिवसानिमित्त मला जे काही सुचलं, जसं मला धर्मपालांनी सांगितलं तुम्ही बोलू शकाल का, आणि मी त्यांना विचारपूर्वक हो म्हटलं. आणि मला असं वाटत होतं की कदाचित मला वाचन करायला मिळेल की नाही मिळेल, आणि मला जे काही छोटंसं एक प्रवचन तयार केलं मी आणि आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या ठिकाणी मला बोलवलं, आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण सर्व लोकांनी खरंच अगदी शांतपणे ऐकून घेतलं. काही लोकांना मी बघत आहे की त्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही पाणी आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. याचा अर्थ असा होतोय की तुम्ही बदलासाठी बदल हा स्वीकारलेला आहे. तुम्ही तुमचे संसार सुखाचे करू इच्छिता आणि म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तर मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी मी आमच्या सर्वांचे व आयोजकांचे धन्यवाद देतो. नमो बुद्धाय. जय भीम.